का भरकटतच आहे सावर स्वतःला, मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा श्रीपाद प्रभूचा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर तो श्रीपाद प्रभूने तुमच्या समोर पाठवला आहे. जर का हा संदेश पुढील 2 मिनिटे तुम्ही शांतपणे ऐकला तर तुमची पुढील 100 वर्ष सुखाने जातील. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आणि तुम्ही श्रीपाद प्रभूचे भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका. आपले पुण्य आहे म्हणून आपण गुरु सेवेत आलो आहोत. आता आपल्याला गुरु बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि हे अनन्य भक्तीच्या खात्यात गुरु नामाची ठेवी जमा करायची आहे. त्या बँकेचे चालक मालक पालक स्वतः परब्रह्म आहेत. या नावाची ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढून परत येईल. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो, एरवी तो त्याच्या जवळ असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ राहून मदत करतो. तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्री तो देत असतो. आपल्या घरात कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपले सुख दुःख सांगा. देवासाठी एकदा तरी गुरु पुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभराची वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. त्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तोच परमात्मा होतो. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मी पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात, तेव्हा पाठीमागची आठवण काढत बसू नका आणि काळजी करू नये. समाधानाने आनंदात राहा. तुमचा गुरुवरती विश्वास असेल तर हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्कीच शेअर करा. भगवंत स्वतः रूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालतील. नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आज जागृत असते. म्हणून रूप ध्यान येत नाही म्हणून आडून बसू नये. नामस्मरण करण्याचा हट्ट ठेवावा, त्यात सर्व काही येते. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते कष्टालाच कारण होईल. साधनाचा कितीही अट्टास केला आणि शरीराला किती कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. वास्तविक पाहता गुरु हा सर्व ज्ञात आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ही तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. पण काही एका निश्चित कार्याकरता जन्माला आलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्माची ओळख करून घेणे हे होय. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावे लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. सनातन वास्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ. भक्त झाल्यावर मनुष्य ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. परमात्माचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावा ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे. शंका या फार चिवट असतात, त्या मरत नाही. शिवाय काही शंका चरणाने आणि अनुभवाने नाहीसे होतात. म्हणून मनात शंका आणू नये.
सतत नाम घेत राहावे. नाम घेतल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विसरून जातात. पैसा गेला म्हणून काही आपली आबरू जात नाही. आपली आबरू आपल्या आचरणावर अवलंबून असते. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला आणि कदाचित गेला तर तो भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा हा नेहमी नीतिधर्मानेच मिळवावा. तो वाटेल त्या मार्गाने, वाईट मार्गाने मिळवावा नाही. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसा दूर केला नाही तरी चालणार का? पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा तो जर दुःखाला कारण होऊ लागला तर त्याचा काय उपयोग? आपल्या अंगातल्या रक्त काढून ते तपासून पाहता आपल्याला कोणता रोग झाला हे डॉक्टर पाहतं. त्याचप्रमाणे आपली चिंता कुठे गुंतली आहे हे आपण पाहावे. तो आपला रोग आहे आणि त्या रोगाला आपणच नष्ट केले पाहिजे. म्हणजे भगवंताच्या नामात मन रमेल. श्रीपाद प्रभू म्हणतात, संसारी इच्छा अपेक्षा हे तुझ्या दुःखाला कारण आहे. माझ्या नावामध्ये स्वतःचे मन रमव. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाश ही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेले शीळ ही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असल्यास लव्ह इज गॉड असे टाईप करा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण होवो ही श्रीपाद चरणी प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 धन्यवाद.